पुढची आणखीन एक बातमी नागपूरमधली आहे। भाजपच्या महत्त्वाच्या बैठका सध्या नागपुरात सुरू आहेत। अकोला, अमरावती आणि चंद्रपूर पालिका निवडणुकीसाठी या बैठका होत आहेत। अकोला कोर कमिटी सोबत चंद्रशेखर बावनकुळेंची बैठक सध्या सुरू असल्याचं समजतंय। बैठकीमध्ये युती आणि जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। महायुती म्हणूनच सोबत लढणार या अनुषंगाने निर्णय काही ठिकाणी घेतला जाणार असल्याचं दिसतंय। मात्र स्थानिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांचं काय नेमकं म्हणणं आहे, कोर कमिटी नेमकं काय म्हणते, या सगळ्या अनुषंगाने या बैठकांमध्ये चर्चा सध्या सुरू असल्याची माहिती मिळतेय। ठाकरे सेना आणि मनसे ही युती नाही तर ही भीती आहे, असं वक्तव्य भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केलेलं आहे। उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसतील असं सुद्धा आरोप करत त्यांनी म्हटलेलं आहे। राऊतांनी उद्धव ठाकरेंनी केलेली 10 कामं दाखवावीत असं आव्हान सुद्धा नवनाथ बन यांनी दिलेलं आहे। उद्धवजी ठाकरे यांची परंपरा पाठीमध्ये खंजीर खुपसण्याची आहे। राज ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम देखील संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे करणार आहेत। मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी 25 वर्ष केलं। मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर ढकलण्याचं काम संजय राऊत, उद्धवजी ठाकरे तुम्ही केलं। महापालिकेमध्ये सत्ता असताना तुम्ही कशा पद्धतीनं महापालिका लुटली आणि मराठी माणसाला परागंदा केलं हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे। अखेर बाळासाहेबांचे वाघ एकत्र आले आणि कोणताही वाद हा महाराष्ट्र धर्मापेक्षा मोठा नाही, अशा आशयाचं ट्विट मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलेलं आहे। मराठीचा द्वेष करणाऱ्या सरकारसाठी ही धोक्याची घंटा आहे, असं सुद्धा नांदगावकर यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलंय। उद्धव ठाकरेंना पुण्यामध्ये आता आणखी एक धक्का बसलेला आहे। माजी नगरसेवक अशोक हरणावळ राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतायत। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडणार आहे। एकमेव राहिलेले माजी नगरसेवक सुद्धा आता राष्ट्रवादीत जात आहेत। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी। ठाकरे बंधू आणि भाजप पाठोपाठ काँग्रेसनं सुद्धा आता मराठी महापौराबाबत नवा सूर आळवलेला आहे। देशात लोकशाही आहे, मुंबईत मराठी महापौर व्हायला काय हरकत आहे, असं वक्तव्य काँग्रेस नेते नसीम खान यांनी केलेलं आहे। मराठी महापौर झाला पाहिजे, काय झाला नाही पाहिजे, कोणाला ह्याच्यामध्ये कोणाचं ऑब्जेक्शन आहे? अनेक वेळ काँग्रेस पक्षाने सुद्धा, काँग्रेस पक्षाची जेव्हा महानगरपालिकामध्ये सत्ता होती, मराठी महापौर काँग्रेस पक्षाने सुद्धा पहिला महापौर मराठीच होता। तर मराठी महापौर होणे लोकतांत्रिक प्रक्रिया आहे। चांगला लोकतांत्रिक प्रक्रियाच्या माध्यमातून प्रत्येक निवडणुकामध्ये मुख्यमंत्री असो, महापौर असो किंवा निवडणुकाच्या माध्यमातून ज्या ज्या संस्थांमध्ये लोकतांत्रिक प्रक्रियाने विषय होत असतो तशा प्रकारच्या